हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत बेसिक इंट्रोडक्शन टू संस्कृत. तर ह्याचं ॲकॅडमिकली काहीही इम्पॉर्टन्स नाही आहे, पण संस्कृत इज अ लँग्वेज आणि एक लँग्वेज शिकण्यासाठी आपल्याला त्याची ABCD माहीत असली पाहिजे. तर चला तर मग आपण ह्याची ABCD किंवा ह्याचा जो बेसिक आहे तो एकदा शिकून घेऊया. सो फर्स्ट मराठी हिंदी असं काहीही शिकताना आपण सगळ्यात बेसिक गोष्टी ज्या शिकलेलो त्या म्हणजे स्वर आणि व्यंजन. तर असंच संस्कृतमध्येही स्वर आणि व्यंजन हा एक बेसिक पार्ट आहे. तर स्वर म्हणजे काय? स्वयं राजयन्ते इति स्वरः. राजन्ते म्हणजे जो स्वतः राज करतो किंवा कोणत्याही दुसऱ्या अक्षरावरती डिपेंडंट नसतो त्याला काय म्हणतात तर स्वर. स्वर टोटल किती असतात? 9. ओके. मूळ स्वर मीन्स ज्यांचं उच्चारण स्वतंत्रपणे असतं, ते कशावरही डिपेंड नसतात. ओके, दॅट इज मूळ स्वर. ते किती असतात? 5. आणि संयुक्त स्वर ते किती असतात? 4. संयुक्त म्हणजे काय? ज्यांचं उच्चारण 2 अक्षरे मिळून होतं, दॅट इज कॉल्ड ॲज संयुक्त. म्हणजेच ए विच इज अ प्लस ई इज इक्वल्स टू ए. तसंच ऐ अ प्लस ई इज इक्वल्स टू ऐ. अँड सेम विथ ओ, म्हणजेच अ प्लस उ इज इक्वल्स टू ओ. अँड अ प्लस उ इज इक्वल्स टू औ. सो हे सगळे जे आहेत ते काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. मोस्टली बघताना असं वाटून जातं की रू आणि लरू हे संयुक्त स्वर असतील, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मूळ स्वर किती आहेत? 5, विच इज अ, ई, उ, रू आणि लरू. आणि संयुक्त स्वर किती आहेत? तर 4, विच इज ए, ऐ, ओ, औ. ओके. तर ह्या स्वरांचं डिव्हिजन कसं केलं आहे? फर्स्ट, काल आणि मात्रानुसार ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत. 1 मात्रा, 2 मात्रा, 3 मात्रा. मात्रा म्हणजे काय? की डोळ्यांची उघडझाप, आपले जे आयलिड्स असतात ते क्लोज आणि ओपन करायला आपल्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेला म्हटलं जातं 1 मात्रा. तर तेवढा वेळ उच्चारायला तेवढा काळ उच्चारायला, तेवढा काळ ज्या अक्षराला उच्चारायला लागतो किंवा ज्या स्वराला उच्चारायला लागतो त्याला काय म्हणतात? ऱ्हस्व. 2 मात्रा इज कॉल्ड ॲज दीर्घ. 3 मात्रा इज कॉल्ड ॲज प्लुत. त्याच्यामध्येच लरूचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दीर्घ ही स्टेट येत नाही. बाकी सगळ्या आणि ए, ऐ, ओ, औ ह्यांची ऱ्हस्व स्टेट येत नाही. ते डायरेक्ट दीर्घपासून स्टार्ट होतात. सो त्यांच्यामुळे लरूचे दीर्घभेद सापडत नाही आणि ए, ऐ, ओ, औचा ऱ्हस्वभेद सापडत नाही. सेकंड डिव्हिजन स्थानाच्या आधारावर उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. उदात्त म्हणजे काय? की जे स्वर उच्चारताना आपली जी जीभ असते ती वरच्या भागाला स्पर्श करते. अनुदात्त म्हणजे जे स्वर उच्चारताना जीभ खालच्या भागाला स्पर्श करते. आणि स्वरित म्हणजेच मधल्या भागाला, नॉट ऑन द अप्पर पॅलेट, नॉट ऑन द लोअर पॅलेट, नियर द टूथ्स जिकडे स्पर्श होतो त्याला काय म्हणतात? स्वरित. त्यानंतर नासिकेनुसार म्हणजे अनुनासिक आणि अननुनासिक. अनुनासिक म्हणजे जेव्हा मुखासह नासाचा उपयोग केला जातो त्या शब्दाच्या उच्चारणासाठी. आणि अननुनासिक म्हणजे विदाऊट नासा जेव्हा आपण शब्दाचा उच्चार करतो दॅट इज अननुनासिक. ओके. तर मेनली ऱ्हस्व, दीर्घ, प्लुत हे मेन आहेत. आणि ऱ्हस्वाचं प्रत्येकाचं उदात्त, अनुदात्त, स्वरित असे भेद असतात. आणि त्याच उदात्तचे अनुनासिक, अननुनासिक असे 2 भेद असतात. सेम विथ दीर्घ आणि प्लुत.
मग जर आपण बघितलं की अ, ई, उ, रू ह्यांचे तिघांचे भेद होते, ऱ्हस्वचं पण होतं, दीर्घचं पण होतं, प्लुतचं पण होतं. तर असंच ऱ्हस्वमध्ये 1 2 1 2 1 2 असे हे 2 हे 2 हे 2 किती झाले 6. ओके, 2 2 4 आणि हे 2 6. असेच ह्याचे इकडे 6 इकडे 6. अ ई रू अ ई उ रू. ओके, हे काय आहेत, ऱ्हस्व पण आहेत, दीर्घ पण आहेत, प्लुत पण आहेत. मग 6 6 6 असे त्याचे टोटल किती भेद झाले 18. तेच जर आपण लृचं बघितलं तर लृ हे जर आपण लृचं बघितलं तर दीर्घ मिसिंग आहे. मग ह्याचे 6 आणि ह्याचे 6 किती झाले 12 भेद झाले. तेच जर आपण ए ऐ ओ औ म्हणजे जे संयुक्त स्वर आहेत त्यांच्याबद्दल बघितलं, ए ऐ असे जे संयुक्त स्वर आहेत त्यांच्याबद्दल बघितलं तर त्यांचं ऱ्हस्व मिसिंग असतं. तर हे 6 प्लस हे 6 किती झाले 12. म्हणूनच अ ई उ रू ह्यांचे 18 भेद, लृचे 12 भेद आणि अ ए ओ औ ह्यांचे पण 12 भेद असतात. ओके, सो नेक्स्ट आहे व्यंजन. व्यंजन म्हणजे काय, ज्याच्या उच्चारणासाठी आपल्याला स्वराची सहाय्यता घ्यावी लागते त्याला काय म्हणतात व्यंजन. ते कसे असतात, अर्धे असतात, हलंत असतात. म्हणजे ते अक्षराच्या मागे असं हाफ साईन किंवा ती साईन केलेली असते विच इज शोज अर्ध, किंवा हलंत असतात. मोडलेला पाय असतो त्याला काय म्हणतात व्यंजन. तर व्यंजनाचे 3 प्रकार असतात. फर्स्ट स्पर्श उदित्त किती 25. उदित म्हणजे काय की जिव्हा उच्चारण स्थानाला पूर्णपणे स्पर्श होते, दॅट इज उदित्त. असे किती आहेत तर 25. म्हणजेच कु चू टू तू पू वर्ग. तर इकडे ऊ जो आहे तो हिडन आहे. मग कु वर्ग म्हणजे काय तर आपण जे मराठीत शिकलेलो क ख ग घ घ च च छ ज झ ज्ञ ट ट ठ ड ढ न, तर ते सगळं आपल्याला स्पर्श किंवा उदित्तमध्ये येतं. ओके, सेकंड आहे अंतस्थ किंवा अर्धस्वर. ते कोणते आहेत तर य र ल व, म्हणजे उच्चारण करताना जिव्हा थोडीशी स्पर्श करते. ते 4 आहेत, य र ल व. आणि उष्म, उष्म पण 4 आहेत. यांचा स्पर्श उच्चारण करताना मुखातून उष्ण हवा बाहेर पडते म्हणून याला काय म्हणतात उष्म. तर ते कोणते श श स आणि ह. ओके, ते कोणते श श श स ह. ओके, सो ह्यांचं अजून काय भेद आहे की अयोगवाही म्हणजे जी वर्णमालेत नाही पण लिहिताना आपण त्यांचा वापर करतो. तर ते कोणते 4 आहेत. अनुस्वार, विसर्ग आणि 2 अर्धविसर्ग. अनुस्वर म्हणजे काय, ज्यांना टिंब असतो अम. विसर्ग ज्याच्या मागे विसर्ग असतो आहा अह, त्याला काय म्हणतात विसर्ग. आणि अर्धविसर्ग हे जिव्हामूलीय आणि उपधमानीय असे 2 प्रकारचे असतात. जिव्हामूलीय म्हणजे काय, जेव्हा क व खच्या आधी काढला जाणारा विसर्ग, म्हणजे जर असं क असेल तर दॅट इज जिव्हामूलीय. आणि प किंवा फच्या आधी काढला जाणारा अर्धविसर्ग, किंवा प आणि फच्या आधी जर असा अक्षर अशी साईन असेल तर त्याला काय म्हणतात उपध्मानीय. ओके, मग ह्याच्यानंतर जसं आपण स्वरव्यंजन शिकायचो अ ई उ ऊ अ आ इ ई उ ऊ रू ए ऐ ओ औ, तसंच इकडे बेसिक ह्यांचं जे स्वरव्यंजनाची जी मालिका आहे
तर ते कोणतं आहे संस्कृतमध्ये माहेश्वर सूत्र. तर ते कसं आहे, अ इ उ न रुलृक्क ए ओंग ऐ औच्च हय वरट लन ग्न म घ्न न न म झ भ ज्ञ घ ढ धश ज ब गड दश ख फ छ ठ थ च ट त व कपय शश सर हल इति माहेश्वरानी सूत्रानी अनादि संज्ञार्थानी. म्हणजे काय की हे माहेश्वर सूत्र आहेत आणि अनआदी संज्ञांसाठी किंवा प्रत्याहारांसाठी यांचा उपयोग केला जातो. तर हे प्रत्याहार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं की न सोडून जे बाकी काही अक्षरं येतात ती सगळी इम्पॉर्टंट अक्षरं आहेत किंवा तो एक बॅच आहे अक्षरांचा. त्यानंतर एशाम अंत्या इतः सूत्रातील शेवटचे वर्ण इतसंज्ञक होतो. इतसंज्ञक म्हणजे तो हाईड करतो जेव्हा आपण मेन्शन करतो त्या ग्रुपला. हकारादिषु अकारः उच्चारणार्थ. हकार इत्यादी वर्णामधील अकार उच्चारणासाठी होय. म्हणजे आपण काय म्हटलं आहे की व्यंजन कसा असतो, अर्ध पाय मोडलेला. पण इकडे जर आपण बघितलं तर हे जी स्टार्टिंगचे आहेत ते फुल आहेत. हय वर ल न म घ्न म घ्न नम झ भ ज्ञ. तर हे फुल आहेत. तर फुल म्हणजे काय की दिट इज अर्ध व्यंजन प्लस अ इज इक्वल्स टू झ. तर हा जो अकार आहे तो का आहे, उच्चारणार्थ मेन्शन केलेला आहे. त्यानंतर लन मध्ये तू इतसंज्ञकः आणि लन प्रत्याहारातील जो अकार आहे तो पण इकडे कसा आहे, हिडन आहे. कसा आहे तर हिडन आहे. तर या सूत्रस्थानाची वैशिष्ट्य काय आहेत किंवा सूत्राचं वैशिष्ट्य काय आहे की ह जे अक्षर आहे ते 2 वेळा आलेलं आहे. तर आपण बघू शकतो की हय वर ट इथे पण आलेला आहे आणि हल इथे लास्टला पण आलेला आहे. ओके. त्यानंतर ए ऐ ओ औचा क्रम बदलून ए ओ ऐ औ असा आलेला आहे. याच्यामध्ये दीर्घ स्वर जे आहेत ते मेन्शन नाही आहेत. ओके. दीर्घ प्लुत स्वर जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये मेन्शन नाही आहे. शेवटचा वर्ण हलंत्य इतसंज्ञक असतो विच इज हिडन असतो. ओके. अँड फर्स्ट 5व्या वर्गाचं, मग चौथ्या वर्गाचं, तिसऱ्या वर्गाचं, दुसऱ्या वर्गाचं, पहिल्या वर्गाचं वर्णन आलेलं आहे. म्हणजेच काय तर फर्स्ट 5व्या वर्गाचं म्हणजेच घ्न म गण न न हे सगळे काय झाले आपल्या क ख ग घ मधला 5वा वर्ग झाला. त्यानंतर चौथा वर्ग झ भ घ ढ ध. त्यानंतर तिसरा वर्ग ज ब ग ड द. त्यानंतर दुसरा वर्ग ख फ छ ठ थ. ओके. त्यानंतर पहिला वर्ग च ट त क प असं ह्याचं फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके. सो हा जो माहेश्वर सूत्र आहे तो फक्त पोर्शनमधला पार्ट आहे. बाकी सगळं आपण बेसिक ज्ञान होण्यासाठी की बाबा हे फॉर्मेशन कसं केलं आहे, कोणते स्वर काय आहेत, कसे आहेत यासाठी आपण शिकलो आहोत. थँक्यू. Thank you guys for watching my video. Do like, share and subscribe my channel.